नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे सध्या शेगाव. तर मित्रांनो, दर्शनाची खूप दिवसाची इच्छा होती, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. तर मित्रांनो, बघू शकता मंदिराजवळ आम्ही सध्या आलेलो आहे आणि मंदिराच्या आतमध्ये सध्या आम्ही जात आहे मित्रांनो. तर 6 जण होतो मित्रांनो आम्ही, 2 बाळ आणि आम्ही 4 जण, म्हणजे अशी 2 फॅमिली होती मित्रांनो. तर बघू शकता हे दोन्ही क्यूट आहे, लहानशी पिल्ले. तर आता सध्या आम्ही मंदिराच्या आतमध्ये एंट्री करत आहे. तर स्लो मोशनमध्ये आम्ही चाललेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जसा मंदिरामध्ये पाय ठेवला तसं खूप शांतता वाटत होती मित्रांनो. आणि आम्ही जे आहे सर्वात पहिले काही फोटो काढले, त्यानंतर इथे नागदेवताचं दर्शन घेतलं आणि मित्रांनो, आम्ही जे दर्शन आहे ते घेतलं मुखदर्शन. तर इथे बघू शकता मित्रांनो, इथं फोटो शूट केला. त्यानंतर मित्रांनो आम्ही चाललो दर्शनासाठी. तर दर्शन आम्हाला फक्त 10 मिनटात झालं मित्रांनो. लहान बाळ असल्यामुळे कसं आहे, एवढ्या दुरून म्हणजे 1 ते 1.5 तास लागत होता. त्या कारणामुळे आम्ही जे आहे मुखदर्शन केलं. आणि इथे आहे फोटो ऑपॉर्च्युनिटी, तर फोटो काही काढले. त्यानंतर आम्ही निघालो रांगेमध्ये जाण्यासाठी दर्शनाला. खूप मजा आली मित्रांनो दर्शन करण्यासाठी. बातच दर्शन झालं त्यामुळे. त्यानंतर आनंदसागर महालक्ष्मी मंदिर इथे आम्ही मित्रांनो घुमण्यासाठी गेलो होतो. फोटो काढला आणि मित्रांनो इथे आल्यानंतर तर काही बघायचं कामच नाही, एकदम शांतता वाटते मित्रांनो. त्यानंतर आम्ही निघालो आनंदसागरसाठी. आम्ही केला टांगा बुक. जास्त घेतले नाही मित्रांनो पैसे, फक्त 100 रुपये घेतले 4 जणाचे. तर सर्वात पहिले टांग्यामध्ये बसले. त्यानंतर आम्ही निघालो मग जाण्यासाठी. तर खूप मजा आली मित्रांनो. तुम्ही बघू शकता जेव्हा आम्ही निघन तेव्हा कसा आवाज येतो. तर म्हणजे फिलिंग जे आहे मित्रांनो ते खूपच वेगळी होती. त्यानंतर या भाऊचा जो घोडा आहे खूप हुशार आहे मित्रांनो. बरोबर नेलं त्यानं आनंदसागरपर्यंत. भाऊनी त्याला काहीच नाही, चाबूक नाही ना त्याला काही, म्हणजे तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. तर खूप मजा आली मित्रांनो. त्यानंतर बघू शकता ॲटोमॅटिक घेऊन गेला मित्रांनो. म्हणजे त्याला काहीच असं हे नाही करावं लागलं, काही इकडं पलट तिकडे पळत. खूप हुशार आहे मित्रांनो यांचा घोडा भाऊचा. त्यानंतर आमची हौस होती फोटो काढायची, ते पण काढून घेतली. त्यानंतर आम्ही पोचलो आनंद सागर. तर मित्रांनो जास्त काही इथे चालू झालेलं नाही आहे. फक्त गणेश मंदिर, शिव मंदिर आणि त्यानंतर तलाव जे आधी होता तो त्यांनी चालू केलेला आहे. तिथे फोटो सेल्फी पॉईंट खूप मस्त आहे मित्रांनो. फोटो वगैरे खूप शांततेने काढू शकतो. आणि गर्दी पण खूप होती मित्रांनो. पूर्ण चालू व्हायचंच आहे आणि जेव्हा पूर्ण चालू होईल तेव्हा तर मित्रांनो वेगळीच मजा राहील. तर आम्ही पोचलो आता आतमध्ये जाण्यासाठी. आणि मित्रांनो जे गेट आहे त्यांनी दुसरा रस्ता दिलेला आहे. जेव्हा चालू होईल, होऊ शकते तिथूनच चालू होईल म्हणून. तर हे बघू शकता, हे जे तुम्हाला दिसत आहे कमान, तिथून आतमधूनच, म्हणजे पहिले तिथून सुरुवात होती, आता थोडी बाजूने घेतली आहे, पण ते तिथूनच चालू होईल. बघू शकता सध्या काम चाललेलं आहे. वर्कर पण खूप आहे तिथे चालू करण्यासाठी काम. आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नजारा खूप खूप सुंदर दिसतो मित्रांनो. हे बघू शकता आधीचं पहिले, हे आधी इथं असंच होतं आणि आताही पण तसंच आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. इथे काही फोटोशूट काढले, व्हिडिओ काढले लहान मुलांचे, आमचे काही फोटो काढले. तर जास्त व्हिडिओ लंबा नाही गेला पाहिजे, त्यासाठी जे दाखवायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. बघू शकता गजानन महाराजची मूर्ती किती सुंदर आहे. आधी होती आता पण आहे, पण खूप साऱ्या लोकांना नाही माहीत की काय चालू झालेलं आहे म्हणून.
तर बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर शेगावला आलो आम्ही. जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे. 2 वर्षाआधी आनंदसागरला गेलो होतो, तेव्हा फक्त 2च मंदिरं होते. पण आता जे आहे सध्या तलाव जे आहे ते त्यांनी केला चालू. आणि दुसरी गोष्ट, बाकीचं अजून त्यांनी काही चालू केलं नाही. सध्या काम चालू आहे. ट्रेनची पण आहे त्यांनी केलेलं, पण सध्या ते चालू आहे. वेळ लागेल, भरपूर वेळ लागेल. मला असं वाटतं अंदाजे 3 ते 4 वर्ष आणखी लागेल आनंदसागर चालू होण्यासाठी पूर्णपणे. तुम्ही जाऊ शकता, व्हिजिट देऊ शकता. लोक पण खूप येत आहे मित्रांनो सध्या तिथे. तुम्ही पण आनंद घेऊ शकता आनंदसागरचा. त्यानंतर इथे झरणा आहे मित्रांनो. आधी पण असं होतं, आता पण आहे. तर हा एक सेल्फी पॉईंट म्हटलं तरी चालेल. तर आम्ही काही फोटो काढले. त्यानंतर मग आम्ही निघालो गणपती मंदिराकडे. हे बघू शकता, कमान खूप सुंदर आहे मित्रांनो. त्यानंतर साक्षी गणेश मंदिर आहे, तिथून आम्ही निघालो जाण्यासाठी. त्यानंतर एक छोटासा व्हिडिओ काढला मित्रांनो मुलीसोबत. त्यानंतर गणपती महाराजचं दर्शन करून घेऊ आता आपण. आणि समोर आहे तलाव, जो आधी होता तो. सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो, ती खूप मस्त फोटो निघतो. आणि समोर तुम्ही बघू शकता, इकडं आध्यात्मिक केंद्र तुम्हाला दिसत असेल वरच्या बाजूला. आधी होतं, पण ते त्यांनी शायद पूर्ण पाडून चालू केलं. त्यानंतर मित्रांनो आम्ही पोहोचलो लक्ष्मी मंदिर. मागे एक वेळा ब्लॉग टाकला होता महालक्ष्मी मंदिरचा. तर मित्रांनो, इथे पूल बांधलेला आहे त्यांनी मंदिराकडे जाण्यासाठी. इथलं पण मंदिर खूप छान आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल तर एक वेळा तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, कारण की बघण्याजोगतं आहे मित्रांनो. भुयार केलेला आहे त्यांनी, अंडरग्राऊंडमध्ये हे केलेलं आहे. त्यानंतर ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. सर्वात आधी तुम्ही त्यांचं दर्शन करून घ्या. आणि ते आहे तिरुपती बालाजी. त्यानंतर कुबेरजी आहे. आणि आता निघालो आहे आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो, इथलं जे वर्क आहे ते खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं इथं दर्शन करून घ्या तुम्ही सर्वात आधी. आणि जर तुम्हाला माहीत असेल 12 ज्योतिर्लिंग कोणते आहे, तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो. नंदी महाराज आहे, त्यांचं तुम्ही दर्शन करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा आणि कमेंट्समध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे नाव नक्की कमेंट्स करा मित्रांनो. गजानन महाराजची छान मूर्ती आहे मित्रांनो. त्यानंतर आम्ही इथे फोटो काढला. आणि इथे शिवाजी महाराजचा पण फोटो आहे, बघू शकता तुम्ही.